आणि आता पाहूयात काही मोठ्या बातम्या। 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समित्यांसाठी निवडणुकीची घोषणा। 5 फेब्रुवारीला मतदान, 7 फेब्रुवारीला मतमोजणी पडणार। मतदानाचा दिनांक 5 फेब्रुवारी 2026 सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत। मतमोजणीचा दिनांक 7 फेब्रुवारी 2026। नाशिकमध्ये प्रचार स्लिप वाटताना महिला कार्यकर्त्यांना मारहाण, पत्रक फाडल्याचा अपक्ष उमेदवार मुकेश शहाणे यांचाही आरोप। शहाणे यांच्या महिला कार्यकर्त्यांना धक्काबुक्की आणि शिवीगाळ केल्याचा आरोप। सुधाकर बडगुजर यांच्या कार्यकर्त्यांनी दमदाटी केल्याचा आरोप। मुकेश शहाणे यांच्याकडून नाशिकच्या अंबड पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल। पुढील 5 वर्षात गुजरातमध्ये गुंतवणूक 7 लाख कोटींवर नेणार। रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांची घोषणा। गुंतवणुकीमुळे प्रचंड रोजगार निर्माण होणार, अंबानींना विश्वास। आगामी आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प रविवार असला तरी 1 फेब्रुवारीलाच सादर होईल। अर्थसंकल्पीय परंपरेत खंड पडू न देता अर्थमंत्री निर्मला सीतारामन देशाच्या आर्थिक स्थितीचा लेखाजोखा मांडतील। लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची घोषणा। बडतर्फ आयएएस पूजा खेडकरची आई मनोरमा खेडकरचा शस्त्रपरवाना रद्द। पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचे आदेश। तर शेतकऱ्याला पिस्तूलचा धाक दाखवून धमकावल्याप्रकरणी मनोरमा खेडकर यांच्यासह 7 जणांविरोधात गुन्हा दाखल। कोस्टल रोड प्रकल्पाअंतर्गत पुनर्रचित करण्यात आलेली जमीन सामान्य जनतेसाठी खुली करा। या जमिनीचा कोणताही निवासी किंवा व्यावसायिक विकास केला जाऊ नये, सर्वोच्च न्यायालयाचे हे आदेश। देशातल्या महागाईचा दर 3 महिन्यांमधील उच्चांकी पातळीवर। जीवनावश्यक वस्तूंचे भाव वाढले, त्यामुळे डिसेंबर महिन्यात किरकोळ महागाईचा दर 1.33%वर। गेल्या 3 महिन्यांमधील सर्वाधिक ही मोठी वाढ। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या सोमनाथ स्वाभिमान पर्व महोत्सवात परळीमधील पुरोहितांना मान। नरेंद्र मोदींनी पुरोहितांना अभिवादन करत व्यक्त केली भारतीय धार्मिक परंपरा आणि सांस्कृतिक वारशाबद्दल आत्मीयता। सोलापुरात सिद्धरामेश्वरांच्या यात्रेचा दुसरा दिवस। हिरे अबुवाड्यातून सिद्धेश्वर मंदिरापर्यंत जल्लोषात मिरवणूक। सिद्धरामेश्वरांचा प्रतिकात्मक विवाह सोहळा संपन्न। महाराष्ट्रासह कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातून भाविकांची उपस्थिती। मतदानाची जोरदार तयारी सर्वत्र सुरू झाली आहे। या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। महानगरपालिका निवडणुकीसाठी 15 तारखेला मतदान, तर 16 तारखेला मतमोजणी। मुंबईमध्ये 14 टेबलवरती एका प्रभागाची मतमोजणी होणार। 28 टेबल उपलब्ध झाल्यास दुसरा प्रभाग घेणार। मुख्य निवडणूक अधिकारी भूषण गगराणी यांची माहिती। पुण्यातील शाळांमध्ये आता मतमोजणी होणार। मतदान केंद्र असलेल्या शहरातील शाळा, शासकीय निमशासकीय कार्यालय आणि मंगल कार्यालयांचा ताबा पालिकेकडे। या इमारतींमधील कामांना सुट्टी। 15 आणि 14 जानेवारीला महापालिका निवडणुकीमुळे आता शिक्षकांना कामाचा ताण असेल। मतदानाच्या दुसऱ्या दिवशी शिक्षकांना सुट्टी द्यावी, मुंबई मुख्याध्यापक संघटना उत्तर विभागाचे अध्यक्ष अनिल बोरनारे यांची ही मागणी। पालिका निवडणुकीच्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरात 12,000 पोलिसांचा फौजफाटा। गुरुवारी होणाऱ्या मतदानासाठी प्रशासनासह पुणे पोलीस सज्ज। पुणे आणि पिंपरी चिंचवड पालिका निवडणुकीच्या मतपेट्या वाहून नेण्यासाठी 1056 पीएमपी बसचं नियोजन। बस 14 आणि 15 जानेवारीला मतपेट्या वाहून नेण्यासाठी दिल्या जाणार। पुणे महापालिकेच्या मतदानामुळे पुणे मार्केट यार्ड गुरुवारी बंद। मार्केट यार्ड आणि उपबाजार बंद राहणार, त्यामुळे आता शेतकऱ्यांनी शेतमाल विक्रीसाठी आणू नये, कृषी उत्पन्न बाजार समितीचं हे आवाहन। पुण्यात आचारसंहिता उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा। आतापर्यंत 69,63,000ची रोकड, तर 26,84,000 रुपये किमतीचे अंमली पदार्थ जप्त, तर 40,67,000 रुपये किमतीचे मद्य प्रशासनाकडून जप्त।